नवी मुंबई में 4 टोल नाकों पर दूध की जांच। अन्न एवं औषधि प्रशासन मंत्री नरहरि छिरवाल के आदेश। मुंबईकरों को सुरक्षित और मिलावट मुक्त दूध उपलब्ध हो, इसके लिए अन्न एवं औषधि प्रशासन मंत्री नरहरि छिरवाल के आदेशानुसार मुंबई के वाशी टोल नाके समेत अन्य 4 टोल नाकों पर दूध की जांच की गई। मुंबई में राज्य भर से आने वाले दूध के टैंकरों को रोककर शासकीय विश्लेषक के माध्यम से दूध की जांच की गई। आधी रात को एक साथ मुंबई के प्रवेश द्वारों पर स्थित सभी टोल नाकों पर अन्न एवं औषधि प्रशासन ने अचानक छापेमारी अभियान शुरू किया और दूध की जांच करने लगे। अन्न एवं औषधि प्रशासन मंत्री नरहरि छिरवाल स्वयं वाशी टोल नाके पर पहुंचे और जांच प्रक्रिया की जानकारी लेते हुए पूरी प्रक्रिया को समझा। इस अभियान का मुख्य उद्देश्य मुंबई को मिलावट मुक्त दूध की आपूर्ति सुनिश्चित करना है और दूध में मिलावट करने वालों के खिलाफ सख्त कानूनी कार्यवाही की जाएगी। काय सांगाल ते तर्फे मोठी कारवाई करण्यात येत आहे, काय त्यामागचं उद्देश काय सांगाल? माननीय मंत्री महोदय जेव्हापासून या विभागाचा चार्ज घेतलाय त्यापासून माननीय मंत्री महोदय अत्यंत अभ्यासू असल्या कारणाने त्यांनी पूर्ण डिपार्टमेंटचा अभ्यास करून महाराष्ट्रात त्या भेसळीची ज्या ज्या काही बातम्या सध्या येत आहेत त्या बातम्याची शहनिशा करण्यासाठी माननीय मंत्री महोदय श्री झिरवाळ साहेब यांनी ही मोहीम आखलेली आहे आणि त्या मोहिमेच्या पूर्ण प्रशासन यात कामाला लागलेलं आहे। त्या आज पाची नाक्यावर या मोहीम चालवली आहेत। आमचे सर्व अन्न व औषध प्रशासनाचे सर्व अधिकारी त्यात गुंतलेले आहेत। जागोजागी सॅम्पलिंग आणि इन्स्पेक्शन चालू आहे। त्यात मंत्री महोदयांनी या सगळ्या मोहीम कशा चालू आहेत चेकिंग याच्यात आज आताच अचानक भेट देऊन त्यांनी स्वतः खातरजमा केलेली आहे। त्या मोहिमेचा जो परिपाक आहे त्यात ज्या सॅम्पलचे रिपोर्ट येतील त्या रिपोर्टवर आपण कारवाई पुढील अन्न व औषध प्रशासनाचा अन्न सुरक्षा व मानवी कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल आणि याबद्दल कुठल्याही लोकांना जे लोक भेसळ करतात त्यांना कुठेही त्यांना हे केलं जाणार नाही, त्यांना कायद्याचे कडक शासन केलं जाईल अशी मंत्री महोदयांनी शासनाला ग्वाही दिलेली आहे। त्या कारणाने मंत्री महोदय सतर्क असल्यामुळे त्या सतत मोहीम आता यापुढे चालू राहतील अशी शक्यता आहे। काय सांगाल ते तर्फे कारवाई सुरू आहे, नेमकी काय कारवाई आहे, काय सांगाल? दूध आणि दुग्धजन्य पदार्थामधील भेसळीबाबत जे संशय जो आहे याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदय, माननीय राज्यमंत्री महोदय अन्न औषध प्रशासन यांनी अतिशय स्पष्ट सूचना विभागाला दिलेल्या होत्या की हे भेसळ रोखण्याबाबत सर्व स्तरावर उत्पादक स्तरावर, पॅकिंग स्तरावर, पाऊच पॅकिंग, टँकर या स्तरावर कारवाई घेऊन दूध भेसळी रोखण्याच्या संदर्भात कडक कारवाई घेण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगानं आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या 100 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये दुधाचे सॅम्पल आणि दुग्धजन्य पदार्थ सॅम्पलचं घेतलेलं आहे। तसंच आज मुंबई शहरामध्ये जे दूध येतं त्या दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबईतल्या 4 टोल नाके जे आहेत, चेक नाके जे आहेत, आपला वाशी टोल नाका झाला, ऐरोली टोल नाका झाला, मुलुंड टोल नाका झाला आणि दहिसर टोल नाका झाला, या ठिकाणी 4ही एंट्री पॉइंटला आमचे जवळजवळ 36 अधिकारी, सहाय्यक आयुक्त, अन्न सुरक्षा अधिकारी आणि प्रयोगशाळेचे लोक सगळे इथं येऊन या दूध ची वाहतूक करणारे जे पॅकिंग पाऊच मधले दूध असतील, दुधाचे वेगवेगळे प्रकार असतील ते टेस्टिंग करण्याचं काम चालू आहे आणि तसं टँकर मधून येणाऱ्या दुधाचीही टेस्टिंग करण्याचं, गुणवत्ता तपासण्याचं काम चालू आहे। यामध्ये जर कुठे भेसळ आढळली किंवा गुणवत्ता नसेल अशा दुधावर कडक कारवाई करण्याची आमचं मोहीम चालू आहे आणि या मोहिमेचा भाग म्हणून आज आम्ही मुंबईकरांना सुरक्षित दूध, स्वच्छ दूध आणि सखोल दूध कसं मिळेल या अनुषंगाने हा आमचा एक मोठा प्रयत्न आहे।